वाळपे गावचे संदीप तांबेडकर तसेच नाना तांबेडकर तसेच सर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. संदीप तांबेडकर नाना तांबेडकर त्यांचे सहकारी आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जर्मन कळबसचे विरुद्ध विठलाई पिटलेवाडी आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. माफ करा, विठलाई पिटलेवाडी VR वेतकोड आपण खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. विठलाई पिटलेवाडी आणि VR वेतकोड आपण खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. सुंदर आपल्या संघासाठी गुण टिकतोय.
हॅलो. समोर जो विद्युत खांब म्हणजे जे डीपी आहे त्या शेजारी जे प्रेक्षक उभे आहेत, खेळाडू उभे आहेत, त्यांनी कृपया तिथून लांब उभं राहायचं आहे. आपल्याला बघण्यासाठी इथे भरपूर जागा उपलब्ध आहे. चालू सामन्याचे मध्यंतर होते. मध्यंतर आहे एकदा सुटलेला सामना म्हणजेच सागर कोंडमाळा विरुद्ध केदारनाथ गाणी या दोन संघांमध्ये असणार आहे. मध्यंतरापर्यंतचे गुणफलक असणार आहे ते म्हणजेच सागर कोंडमाळा गाणी या संघाचे 8 गुण, 11 गुण, एकूण 10 गुणांची आघाडी असणार आहे ती केदारनाथ गाणी या संघाकडे. श्री जय हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी व श्री जय हनुमान क्रीडा मंडळ शंकरवाडी आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा 5 प्रथम फेरीतील पुढचा सामनासाठी साई सेवा कोंडमाळा आपण हा सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे त्यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच विठलाई पिटलेवाडी विरुद्ध VR वेतकोंड. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येत आहे, तरी आपण या सूचनेचं पालन करायचं आहे आणि हा सामना संपताच तो सामना संपताच आपण क्रीडा मंडळ शंकरवाडी म्हणजेच इथला स्थानिक संघ हा सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे. त्याचप्रमाणे भीमसंघर्ष वेहळे हा संघ सेमीफायनल. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हे दोन्ही संघ असणार आहेत ते एक तुल्यबळ संघ असणार आहे. तर मागील 2-3 वर्षामध्ये आपल्या संघासाठी भरघोस अशी कामगिरी करत फायनल तसेच सेमीफायनलमध्ये हे दोन संघ कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या या स्पर्धेमध्ये प्रथम फेरीमध्ये हे फिरताना आपण पाहायला मिळत आहेत. तसेच यापुढील होणारा सामना म्हणजेच साई सेवा कोंडमाळा आपल्याला या स्पर्धेमध्ये आपला प्रतिस्पर्धी संघ हजर नसल्यामुळे आपल्याला चाल देण्यात आहे, त्यासाठी आपण मैदानात हजर राहायचं आहे हा सामना संपताच. त्याचप्रमाणे द्वितीय फेरीतील पहिला सामना असणार आहे तो म्हणजेच विठलाई पिटलेवाडी तसेच VR वेतकोंड या दोन संघांमध्ये आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार देण्यात येत आहे. तसेच हा सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे, लास्ट 4 मिनिट्स टू गो. विठलाई पिटलेवाडी VR वेतकोंड आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार देण्यात येत आहे. आपण आपले संघ घेऊन तयार राहायचं आहे. एक सुंदर मैदान तसेच सुंदर आपल्याला इथे स्पर्धा पाहायला मिळते ते जय हनुमान सेवा मंडळ व जय हनुमान क्रीडा मंडळ. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. सागर कोंडमाळा केदारनाथ गाणे दोन्ही तुल्यबळ संघ असणार आहेत. एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये सागर कोंडमाळा या संघाचे 6 खेळाडू मैदानात असताना चढाईसाठी केदारनाथ गाणे संघाचा 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा अनुभवी खेळाडू चढाईसाठी आलाय. निदान रेषेवरती सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. तिसरी चढाई. प्रो कबड्डीच्या नियमानुसार कोणत्याही सलग 2-3 रेड विदाऊट म्हणजेच बिना पॉईंटच्या आपण पाहू शकत नाही. हा प्रो कबड्डीचा एक नियम, एक सुरेख नियम आहे. सामन्यांना अतिशय चुरशीचे बनवण्यासाठी हा नियम एक महत्त्वाचा नियम ठरला जातो, तोच म्हणजे 3rd रेड. बघूया ह्या चढाईमध्ये काय होतंय आणि एक गुण मिळवण्यात यश मिळवतोय तो हा गाणे. आपल्याला पंच पॅनल देखील महत्त्वाचं ठरतं. पंच पॅनल देखील एक चोख
कामगिरी पार पडताना पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. पंच पॅनल देखील महत्त्वाचं असते. दरवर्षी आपल्याला याच पंचांचा आपल्याला सहभाग लाभतो. ते म्हणजेच असतील ते मंगेशजी मोडक असतील, योगेश दादा पिटले असतील, तसेच अरविंदजी राणीम, योगेश दादा उदेग असतील, तसेच अरविंदजी राणीम असतील. या तिघांचे आपल्याला भरघोस असे योगदान लाभते. एक मिनिट.